नमस्कार. श्रावणातील पहिला सोमवार, त्याच्यासाठी काय करायचं? खिचडी नको तर चला कुरकुरीत असे साबुदाणा वडे करूया. आणि तेलात न फुटणारे पूर्ण टिप्ससहित रेसिपी दाखवलेली आहे. रेसिपी संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी थोडी तरी आवडली तरी लाईक करा. या ठिकाणी मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. तो भिजत घालायचा आहे. नेहमी भिजत घालतो त्याप्रमाणे जास्त पाणी घालून भिजत घालायचं नाही. नेहमीपेक्षा थोडंसं कमी पाणी घालायचं आहे. हे पहा, या ठिकाणी मी जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढं घेतलं तर हे वडे प्रॉपर असे न फुटणारे आणि व्यवस्थित होतात. जास्त पाणी घातले तर ते अगदी मऊ असे पडतात. त्याच्यामुळे प्रमाणातच पाणी घालायचे आणि असा मोकळा असा शाबू भिजला पाहिजे. या ठिकाणी पहा, व्यवस्थित असा भिजलेला आहे. एवढाच भिजलेला आपल्याला साबुदाणा पाहिजे. हा साबुदाणा डायरेक्ट यूज न करता आपण याला थोडंसं स्मॅश करून घेणार आहे. हाताच्या साहाय्यानेच मी या ठिकाणी स्मॅश करते. तुम्ही थोडंसं चॉपरला किंवा मिक्सरला घालून चॉप करून घेतलं तरी चालेल. भिजल्यानंतर याच्यामध्ये पाणी राहू नये एवढी काळजी घ्यायची. या ठिकाणी मी 1 वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता, म्हणून 1 वाटी शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे. तिखट कसे आवडते त्याप्रमाणे हे प्रमाण कमी जास्त करा. यानंतर हिरवी मिरचीचे थोडेसे बारीक तुकडे करून घालायचे, छान लागतात मध्ये. 1च कप बटाटा उकडलेला घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे प्रमाण योग्य आहे. याच प्रमाणानुसार वडे करा, म्हणजे तेलात फुटणार पण नाहीत आणि चविष्ट असे कुरकुरीत असे हे वडे नक्कीच होतील. व्यवस्थित असे मिक्स करून घेते मी. याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही. उकडलेल्या बटाट्यामध्येच मळून होते. खिचडी बनवण्यापेक्षा हे वडे सर्वांनाच घरात आवडतात. लहानांनाही आवडतात आणि मोठ्यांनाही. तर नक्कीच करून पहा. तसा गोळा तयार झालेला आहे. यानंतर आपल्याला हव्या त्या आकारात साबुदाणा वडे करायचे आहेत. तळतेवेळी पण काळजी घ्यायची आहे. हाय फ्लेमवरती तळायचे नाहीत. मीडियम साईजचे वडे करून घेते आहे. आपल्याला जसे आवडतात तसे करून घ्यायचे. खरपूस असे तळायचे म्हणजे कुरकुरीत होतात. वडे करताना पूर्णपणे मोठे करायचे नाहीत, आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते. त्यामुळे एवढ्या आकारातच वडे बनवून घ्यायचे. मी या ठिकाणी मीडियम साईजच्याच आकाराचे वडे बनवत आहे. तेलामध्ये घातले तर हे नंतर फुगून मोठे होतात. आतमध्ये फुगून मस्त असे तळले जातात. कुरकुरीत असे हे वडे तयार होतात. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा की आपले वडे कसे झाले आहेत. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा. यूट्यूबला पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. अशा प्रकारे मीडियम साईजचे सर्व वडे करून घेतले. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल कडकडीत असे गरम झालेले आहे आणि यानंतर मी एक असे वडे तळून घेत आहे. श्रावण महिन्यात आपण इतर उपवासाचे पदार्थही करतोच, पण पावसाळाही सुरू असतो. मस्त बाहेर पाऊस सुरू असतो आणि घरात असे कुरकुरीत खमंग तळलेले साबुदाणा वडे सर्वांनाच आवडतात. कमेंट करून सांगा की ही डिश कोणाकोणाला आवडते. हे पहा, या ठिकाणी मीडियम फ्लेमवरती मी खरपूस असे वडे आपले तळून घेतलेले आहेत. अशा रंगावर आले की काढून घ्यायचे. खूप क्रंची असे हे वडे होतात. या प्रमाणानुसार केले तर आपले वडे कधीच तेलात फुटत नाहीत. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की तेलात वडे फुटतात. हे पहा, या ठिकाणी मी वड्यासोबत खाण्यासाठी चटणी करते. 4 ते 5 मिरची घेतलेल्या आहेत. पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. पाववाटी दही घालायचे. उपवासाची चटणी, जर खोबरं आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं खोबरंही घालू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. थोडीशी 1 चमचाभर साखर घालायची. ही चटणी साबुदाणा वड्यासोबत खूप चविष्ट लागते आणि मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. याला तुम्ही जिऱ्याचा तडका दिला तरीही चालेल आणि अशीच खाल्ली तरीही चालेल. या ठिकाणी कुरकुरीत असे आपले वडे तयार झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही, आतून टम्म फुगलेले आणि वरतून क्रंची कुरकुरीत असे हे वडे तयार आहेत. कशी वाटली रेसिपी? चला तर मग नंतर भेटूया पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.